शिवसेनेचे नेते रामदास कदम भाई आता आपल्या सोबत आहे. रामदास भाई, तुम्ही खूप मोठं वक्तव्य आज केलेलं आहे भाषणामध्ये. काय त्याचा भूमिकार्थ समजा शिवसैनिकांसंदर्भात एक संवेदनशील असं वक्तव्य होते. कुठलं वक्तव्य? बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू 2 दिवस आधी. नाही, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मी जे वक्तव्य केलंय ते बाळासाहेबांच्या वरती जो उपचार करत होते डॉक्टर, त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. खरं तर 1 दिवस आधी बाळासाहेब गेले होते. मग उद्धव ठाकरेंनी त्यांना का ठेवलं 1 दिवस? हे बाळासाहेबांच्या बाबतीत ज्यांनी उपचार केले त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. काय कारण होतं यामागचं? काय कारण आता होतं? त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू? शिवसैनिकांना, इतरांना, सर्व नेत्यांना अंधारात ठेवण्यामागचा काय उद्देश असू शकतो? आता त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू? आपण ठसांबाबत पण उल्लेख केला होता. ठसे घेण्यात आले असे आपण हा, त्याची मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही. ते काय कळलं नाही. पण आपण इतके दिवस गप्प का होतं, म्हणजे आजच का बोलतात? आज मला बरोबर वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे. हे तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे, खूप बाकी आहे. कारण ज्यावेळेला आमच्या मुळावरती उठतायत, माझ्या मुलाच्या मुळावरती उठतायत, काय नसताना विधिमंडळामध्ये राजीनामा मागतायत आणि फक्त एकट्याला टार्गेट करतायत, असं असेल ना तर तुमचं जे आहे ते लोकांशी म्हणायला आम्हाला अडचण काय? मग काय अडचण आहे? बाळासाहेबांची मोठी संपत्ती होती, ती कुठे लॉकरमध्ये होती, आणि त्यामुळे त्यांचं स्टंप जे आहे मला माहिती नाही, त्यासाठी मला कल्पना नाही. त्यांना विचारून घ्या, ते सांगते. त्याच्यावरती ठाकरे गटाकडून टीका होते की आता लोणी खाऊ झाले ते, आणि त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर असं ते 2012 मधली घटना, 14 मधली घटना त्यांना आता आठवते, असं ठाकरे गटातले नेते तुमचे. आता जर एखादे डॉक्टर मला सांगत असतील, त्या डॉक्टरांची भेट झाल्यानंतर ते डॉक्टर मला सांगत असतील तर ते बोललं पाहिजे, मला बोललं पाहिजे. आणि हे काहीच नाही, अजून खूप आहे, खूप आहे. जेवढं तुम्ही माझ्या मुलाच्या मागे लागाल ना तेवढं तुमचं मी सगळं उजेडामध्ये आणीन. मी तर मातोश्रीमध्ये 55 वर्षे मी काढलेत, 55 वर्षे मी काढलेत. आणि किती वेळा तुम्ही बॅगा घेऊन बाहेर चालला होतात मातोश्रीतना, अजून खूप बोलायचं बाकी आहे. सूड भावनेने हे सगळं रामदास कदम बोलतात. सूड भावनेनं तुम्ही वागताय माझ्या मुलाच्यासाठी, सूड भावनेनं तुम्ही वागताय, लक्षात घ्या, कळलं की नाही? आणि आम्ही इतक्या वर्ष शिवसेनेमध्ये काढली, शिवसेना आम्ही वाढवली, उद्धवने नाही वाढवली.